नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर बघा, आजचा हा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तर बघा, पैशापेक्षा मोठी कमाई कोणती असेल ती म्हणजे ग्राहकाचा विश्वास. तर बघा, एका ताईने माझ्याकडून हा ब्लाऊज शिवून नेला होता, तर त्यांना तो एकदम परफेक्ट इथं बसलेला आहे. तर त्यांनी मला सेम तसाच ब्लाऊज दुसरा शिवायचा सांगितला आहे. विशेष म्हणजे त्यांनी जो मी ब्लाऊज शिवून दिलेला आहे तोच मापाला मला दिलेला आहे. तर बघा, हा ब्लाऊज डीप नेकमध्ये आहे. याची कटिंग मी तुम्हाला डायरेक्ट अस्तरवर दाखवणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि जे हाय पॉईंट सुरू झालेले आहेत ते द्यायला विसरू नका. तर बघा, इथे मी पूर्ण त्याचे मेजरमेंट लिहून घेतलेले आहे. इथं बघा, पाठीमागील उंची ही 15.5 आहे, तर आपल्याला पुढील उंची ही 16.5 करून घ्यायची आहे, कारण हे क्रॉसपट्टीचे ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर बघा, इथं छाती 34 आहे, तर त्याचा चौथा भाग इथं करून मी घेतला आहे. त्यात प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे. कमरेचंही चौथा भाग करून 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेले आहे. बाही लांबी इथं 4 आहे, तर अर्धा इंच शोल्डरला ॲड करण्यासाठी घेतलेला आहे. दंडघेर इथं फिटिंगचा आहे. फिटिंगच्या वेळेस आपल्याला इथं दंडघेर लागलेला आहे. पुढचा गळा 5.5चा आहे, तर इथं 6 इंच टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा, मागचा गळा हा डीपनेक आहे 9.5चा, तर अर्धा इंच ॲड करून 10चा टाकून घेतला आहे. मुंडा हा आपला पूर्ण मुंडा हा 16 आहे, त्याच्यामुळे फिटिंगचा 8 इंच टाकलेला आहे. शोल्डर इथं बघा 5 इंच आहे, कारण पाठीमागील गळा हा आपला पूर्ण डीप आहे 10 इंचचा. गळा रुंदी 2 घेतलेली आहे, कारण शोल्डर पट्टी आपल्याला 3 इंचाची पाहिजे आहे. तर बघा, आधी आपल्याला अस्तरवर इथं कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, तुम्ही अस्तरवर जर कटिंग करत असाल पहिल्या वेळेस, तर इथं तुम्हाला हे कधीही स्लीव्ज आधी कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, 4 फोल्ड कपडा इथं घेतलेला आहे. एकाच वेळेस आपल्याला 2 स्लीव्ज कट होणार आहेत. तर खालच्या साईडला आपण इथं सरळ लाईन मोडून घेतली, जेणेकरून कपडा खालीवरी होणार नाही. तर बघा, 4 इंचाची स्लीव्ज आहे, तर 4.5 इंचावर खूण करून मी इथं सरळ लाईन मोडून घेते. त्याच्यानंतर याची कॅप हाईट आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर बघा, याच्या बाहीच्या उंचीनुसार कॅप हाईट किती घ्यावी हे समजत नसेल तर मला कमेंट करा. मी त्याच्यानुसारही तुम्हाला कॅप हाईट किती घ्यायची त्याचा व्हिडिओ नक्की शेअर करेल. तर बघा, 2.5 इंच इथं मी कॅप हाईट घेतलेली आहे. 4.5ची बाही आहे, 2.5 इंच कॅप हाईट घेतली आहे. त्याच्यानंतर बघा, एका साईडचा आपला मुंडा किती भरला होता 8 इंच, तर इथं 8 इंचावर आपल्याला इथं खूण करून घ्यायची आहे. हे क्रॉस पूर्ण जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे क्रॉस जोडायचे आहे. आणि आपल्याला जो तो मुंडा आपण भेटला होता त्याच्या पुढं आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायची आहे. तुम्ही जर 2 इंचही करू शकता. तर बघा, जे मुंड्याचं मार्किंग भेटलं होतं त्याच्यावर निम्म करून घ्यायचं आहे. तर 8च्या निम्म 4 होतं आणि अजून एक इथं निम्म करून घ्यायची आहे. 4च्या निम्म 2 होतं. तर बघा, सुरुवातीचा जो पॉईंट आहे तो पॉईंट वरून 2 लाईन खाली 2 लाईन मार्किंग करायचं आहे. आणि जो सेकंडवाला पॉईंट आहे तिथं अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि वरच्या साईडला इथं 1 इंचाचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने ह्याला आधी समोरील मुंड्याचा पाठीमागील मुंड्याचा शेप टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खालून इथं अर्धा इंचाचे तिथं मार्किंग केले होतं, तिथून समोरील मुंड्याचा शेप टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली इथं बघा, आपल्याला बाही जॉईन करताना इथं चुन्या येऊ नयेत म्हणून इथं 2 लाईन खाली यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर दंडघेर टाकून घ्यायचा आहे. 6 इंच दंडघेर आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने हे क्रॉस जोडून घेऊन इथं कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, जर तुम्ही मोठी स्लीव्ज जर कटिंग करत असाल तर अशाच पद्धतीने तर कट करायचे आहे. जेवढं तुम्ही प्रिन्स कटमध्ये किंवा पाठीमागील पार्टमध्ये मार्जिन ॲड कराल तेवढंच इथं स्लीव्जमध्येही मार्जिन ॲड करून घ्यायची आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला आता पाठीमागील पार्ट इथं रेडी करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण अस्तर हे डबल फोल्ड घेतलेले आहे. बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आणि जी ओपन बाजू आहे ती समोरील साईडला ठेवायची. आणि बघा, खाली सरळ लाईन मोडून घेतली आहे. पाठीमागील उंची 15.5 आहे, तर 15.5वर खूण करून घेतली आहे. त्याच्यानंतर बघा, इथं शोल्डर टाकून घ्यायचे आहेत. शोल्डर आपण 5 इंच घेतले आहेत, कारण हा आपला डीप नेक आहे. 10 इंचाचा गळा आहे, त्याच्यामुळे 5 इंच इथं शोल्डर घेतले आहे. तर बघा, थोडंसं खाली जाऊन आपल्याला 5 इंचावर अशा पद्धतीने खूण करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी मुंड्याची सरळ आहे की त्या लाईन इथं सरळ येईल. 6 इंचाचा इथं मुंडा घेतला आहे. तर बघा, मुंडा घेर आपला पूर्ण 16 इंच आहे, त्याच्यामुळे आपण इथं 6 इंचाचा मुंडा एकदम परफेक्ट इथं बसतो. तर बघा, छातीची घडी प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन इथं टाकून घेतला आहे. त्याच्यानंतर मुंड्याची जी सरळ लाईन आहे त्याचं आपल्याला अर्धी करून घ्यायचं 3 इंच आणि इथं 1.25 इंचावर पाठीमागील मुंड्याचा इथं टक्स टाकून आपल्याला गोलाकार अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. आणि तो तसाच खाली नेऊन आपल्याला टेपच्या अवघ्या 2 लाईन इथं खाली न्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण स्लीव्जच्या लाईन खाली नेल्या होत्या त्याच पद्धतीने इथं मुंड्यातील लाईनही खाली घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर बघा, गळा रुंदी 2 इंच टाकून घेतली. 3 इंचाची शोल्डर पट्टी उरली की नाही ते एकदा चेक करून घ्यायचं आहे.
आणि गळा उंची आपल्या इथं 10 इंचावर खूण करून घेतली. जर तुम्हाला जास्त राऊंड नेक पाहिजे असेल तर तुम्ही 4 इंचावर सुद्धा इथं गळा रुंदी खालची देऊ शकता. इथं मी 3 इंचावर देऊन घेतली आहे आणि अशा पद्धतीने त्याला क्रॉस देऊन गोलगळ्याचा शेप दिला आहे. गोल हा सिंपल असा गोलगळा आहे, त्यामुळे इथं गोलगळ्याचा इथं शेप देऊन घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा इथं गळा काढू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार, पानगळा किंवा मटका गळा. त्याच्यानंतर बघा खालच्या साईडला आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. तर कमर 28 आहे, तर 7 इंच कमर, 1 इंच टक्ससाठी आपल्याला आणि पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकून घेऊन आपल्याला ही लाईन सरळ ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला टक्स पॉईंट टाकून दाखवते. पाठीमागील जो आपण टक्स टाकतो तो अशा पद्धतीने 4 इंचावर टाकून घ्यायचा आहे आणि गळ्याची उंची आपली जास्त आहे त्याच्यामुळे आपण ही टक्स पॉईंट 3 इंचाचाच घेतला आहे. तर बघा अशा पद्धतीने जर आपण इथं फिटिंग केली तर कमरेचा कपडा वरी खाली होतो, त्याच्यामुळे तिथं अर्धा इंच आपल्याला खूण करून अशा पद्धतीने क्रॉस करून जोडून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा साईजनुसार शोल्डर न घेता तुम्ही पाठीमागील गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर घ्यायचे आहे, त्याने शोल्डरही तुमचे उतरणार नाही. तर बघा इथे मी टेपच्या वगैरे 2 लाईन इथं शोल्डरचा उतार दिलेला आहे, तुम्ही तिथं देऊन घ्या. त्याच्यानंतर बघा हे पाठीमागील पार्ट आपला असा राऊंड नेकमध्ये रेडी झालेला आहे. शिवल्यानंतर हा अशा पद्धतीने पसरतो तर पूर्ण राऊंड नेक रेडी होतो. त्याच्यानंतर बघा समोरील पार्ट्स आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचे आहे. तर बघा दोन्ही साईडला आपण खालीवरी सरळ लाईन इथं करून घेतलेले आहेत. कपडा अगदी व्यवस्थित डबल फोल्ड करून बंद बाजू आपल्याकडे आणि ओपन बाजू समोरच्या साईडला ठेवून घ्यायची आहे. तर 16.5 इथं उंची आहे समोरची, तर तिथं टाकून घेतलेली आहे 16.5 इंच. आणि सगळ्यात आधी आपल्याला उंची टाकल्यानंतर आयुक पट्टीसाठी अर्धा इंच इथं शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. आपण हे अस्तरवर कटिंग करत आहोत. तर बघा 5 इंच शोल्डर टाकून घेतले. त्याच्यानंतर लगेच आपल्याला 3 इंचाची शोल्डर पट्टी सोडून 2 इंच गळा रुंदी टाकून घ्यायची आहे. तर बघा ही मुंड्याची लाईन आपल्याला सरळ येण्यासाठी इथं 5 इंचावर खूण करून 6 इंचाचा मुंडा टाकून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे पाठीमागील मुंड्याला आपण कर्व शेप दिला होता तसाच समोरील मुंड्याला द्यायचा आहे. फक्त पाठीमागील मुंड्याला हे आपण 1.25 इंचावर दिला होता, तर इथं आपल्याला 1.25 इंचावर द्यायचं आहे. तर बघा छातीची घडी टाकून इथं मेजरमेंट टाकून घेतले. आता 1.25 इंचावर इथं शेप देऊन आपल्याला 3 पॉईंट काढून समोरील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि थोडासा खालच्या साईडला उतार द्यायचा आहे. तर बघा लगेच आपण पुढच्या गळ्याची ड्राफ्टिंग करूयात. तर पुढचा गळा हा आपला 5.5 आहे, तर आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे कारण आपल्याला शोल्डर जॉईन करण्यासाठी अर्धा इंच लागणार आहे. तर इथं रुंदी तुम्हाला जर पाहिजे असेल तर 3 इंच 3.5 इंच इथं ठेवू शकता. मी 2.5 इंच ठेवलेली आहे आणि 1 इंचचा इथं टक्स देऊन आपण इथं गळ्याला गोलाकार शेप देऊन घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने इथं गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला क्रॉसपट्टी इथं टाकून घ्यायची आहे. खाली 3 इंचाची क्रॉसपट्टी टाकायची आहे. तर बघा 3-3 इंचावर मी इथं खुणा करून घेतलेला आहे. तर ही आता आपल्याला सरळ लाईन अशी वळून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला कमरेचं माप खाली टाकायचं राहिलं. कमर 7 इंच टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन हे ॲड करून आपल्याला वरचा जो पॉईंट आहे काकीमधला तो अशा पद्धतीने तो जॉईन करून घ्यायचा आहे. तर बघा ही आपली क्रॉसपट्टी 3 इंचाची रेडी झाली आहे आणि आयहुक पट्टीकडे आपल्याला अर्धा इंच वरती घेऊन अशा पद्धतीने ह्याला कर्व शेप क्रॉसपट्टीला देऊन घ्यायचा आहे. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला टेपच्या वगैरे 1 लाईन इथं 1 किंवा 2 लाईन इथं शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे कारण डीप नेक आहे त्याच्यामुळे. तर बघा इथं टक्स पॉईंट मी 9.5 इंचावर घ्यायचा आहे. तर 9.5 इंचावर टक्स पॉईंट इथं घेतलेला आहे 34 साईजसाठी. त्याच्यानंतर जे आयुक पट्टीचे जे सेंटर काढून 4.25 इंचावर आपल्याला खूण करून घ्यायची आहे आणि आयहुक पट्टीवर आपल्याला इथं 3.5 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे. याचं तुम्ही डबल बघू शकता आणि हे जे क्रॉस आपल्याला भेटलेले आहे अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे आणि हा जो पॉईंट आहे तो आपल्याला मुंड्यामध्ये अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा 2 इंचाचा टक्स टाकून घ्यायचा आहे इथं. आणि जर तुम्हाला इथं प्रिन्सेस कटचा शेप देता येत नसेल तर आधी क्रॉस लाईन ओढून घ्यायची आणि त्याला अगदी हळूवारपणे तो गोलाकार शेप देत देत खाली जॉईन करायचा. तर याला जास्त प्रॅक्टिस करावी लागते. अशा पद्धतीने जॉईन करायचा. त्याच्यानंतर बघा आपल्याला ह्याच्यावर कमर टाकून घ्यायची आहे. कमर 7 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि हे 2 इंच टक्सचं अशा पद्धतीने. आणि हे सगळे माप आपण जे अर्धा इंच आयुक पट्टीसाठी सोडलं होतं त्याच्या पुढं टाकून घ्यायचे आहेत. आणि काखेमध्ये आपल्याला जर फिटिंगसाठी प्रिन्स कटचा तिथं अर्धा इंच लागणार आहे, ते अर्धा इंच वाढवून घेऊन ती क्रॉस लाईन मडून घ्यायची आहे आणि हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. हे पूर्ण कट करून झालं आहे. आता आपल्याला इथं बघा
3 पीस प्रिन्सेस कटचा आपला समोरील पार्ट हा पूर्ण कटिंग झालेला आहे. आता आपल्याला जे मेन ब्लाऊज पीस आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवून द्यायचं आहे. आणि आधी आपल्याला सगळे पार्ट आपले कुठं ॲडजस्ट होतात ते एकदा चेक करून घ्यायचे आहे, जेणेकरून कुठल्याही पार्टला आपल्याला कपडा कमी पडू नये. तर बघा पूर्ण पार्ट आधी मी ठेवून घेते. कुठल्या साईडला कुठले पार्ट आपण आपल्या पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत. आणि याच्यामध्येही जर बिगनर्स असाल तुम्ही तर 1.5-2 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा करून हे कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्ही शिलाई करत्या वेळेस तिथं तुम्हाला कपडा कमी पडणार नाही. हे पूर्ण असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा हे आपलं डायरेक्ट डीप नेकमध्ये अस्तरवर कटिंग झालेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून जे हाय पॉईंट सुरू झालेत ते द्यायला विसरू नका. तर बघा याच्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला कमेंट करा. त्या पद्धतीचं मी तुम्हाला व्हिडिओ नक्की शेअर करेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.